अयोध्या राम मंदिर दान पेटीत चोरी आणि घोटाळ्याच्या आरोपांवरून प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप विरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। राम मंदिराच्या निधीवर भाजपने दरोडा टाकल्याचा थेट आरोप करत उद्धव ठाकरेंनी भाजप विरोधात थेट रणशिंग फुंकलं। बरं, या लुटीचा जाब विचारण्यासाठी येत्या रविवारी दादर इथल्या हनुमान मंदिराजवळ भव्य रामरक्षा आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। राम मंदिर देणगी लूट प्रकरणी रामरक्षा आंदोलनाची घोषणा। राम मंदिराच्या निधीवर भाजपनं दरोडा टाकल्याचा थेट आरोप। उद्धव ठाकरे यांचा भाजपा विरोधात आक्रमक पवित्रा। राम मंदिरावरती दरोडा तर टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेले। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर आहे। अयोध्या येथील भव्य आणि अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणानं संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडवली आहे। मंदिरातील दानपेटीतील पैशांबरोबरच प्रभू राम लल्लाच्या दागिन्यांबाबतही गंभीर संशय निर्माण झाल्यानं या प्रकरणानं अत्यंत संवेदनशील वळण घेतलंय। या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करत असून चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येतेय। देणगी निधीच्या कथित अपहाराच्या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर अत्यंत आक्रमक शब्दात जोरदार हल्लाबोल केलाय। आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काळात राम मंदिराचा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय, हे दुर्दैव असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजप विरोधात रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली। राम मंदिर जे ऑपरेशन राम मंदिर भाजप पुरस्कृत चालू आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आणि जे त्याच्यामध्ये जर कोणी चोरी केली असेल, ते कोणाशी संबंधित असेल, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आणि म्हणून येत्या रविवारपासून आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन सुरू करतोय, ज्याची सुरुवात मुंबईत होईल। राज्यामध्ये खेड्यापाड्यात गावागावात कधी कुठे कसं करायचं, तो सुद्धा कार्यक्रम आम्ही लवकर देऊ। आमदार खासदार पळवले जातात, त्यांची खरेदी विक्री होते आणि याला ऑपरेशन नाव दिलं जातं। मग आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय का? असे गंभीर प्रश्न यावेळी उद्धव यांनी उपस्थित केले। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अब हिंदू मार नहीं खाएगा या विधानाची आठवण करून देत आता हिंदू माफ नहीं करेगा असं म्हणायची वेळ आली आहे। जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। अब राम मंदिर के लिए जिन लोगों ने आंदोलन किया था, काफी सारे लोग आज भी हैं जिन्होंने वो जेल गए थे। वो कार सेवकों के ऊपर कैसे अत्याचार किया गया था, आज भी सबके दिल में या मन में है। और अब उसका फायदा भाजप उठा रही है। सत्ता तो आ गई, मंदिर तो बन गया, मंदिर भी कोर्ट के आदेश के अनुसार बन गया। तो अब जो भी मंदिर लूट रहे हैं उनको हिंदू माफ नहीं करेगा। बाबरी आंदोलनाच्या वेळी हिंदूंना जागा करण्याकरता महाआरती करत होतो, आता हिंदू जागे झाले। आता हिंदूंनी जाब विचारावा म्हणून हा कार्यक्रम जाहीर करत असून रविवारी या कार्यक्रमाची सुरुवात आहे। त्यानंतर राज्य पातळीवर जिथे जिथे राम मंदिर हनुमान मंदिर असेल तिथे सर्व रामभक्त एकत्र होऊन भाजपला याचं उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलंय। में रहने वाले उत्तर भारतीय जो भी जय श्री राम कहते हैं वो भी हमारे साथ जुड़ जाए। जय शिवराय जय श्री राम कहते हुए वो आए। 5 तारीख को मैं सबको आमंत्रित कर रहा हूँ। जो भी राम भक्त हैं और जितने सारे हिंदू जिनको ये सारी बातें पसंद नहीं है, गुस्सा है दिल में, वो हमारे साथ आएगा। उद्धव ठाकरे यांना आत्ताच राम का आठवला असा प्रतिप्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी केला असून उबाठा गटाची सध्याची अवस्था ढोंगी आणि दुटप्पीपणाची असल्याचा आरोप कदम यांनी केलाय। हे उलटच झालंय। ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेसमय शिवसेना जर होणार असेल तर मी माझं दुकान बंद करेन, त्या काँग्रेस बरोबर हे जाऊन बसले। त्यावेळी हिंदुत्व कुठं होतं? हिंदूचे रक्षण करते जी लोक आहेत
किंवा हिंदुत्व जपणारी जी लोक आहेत किंवा ज्यांच्या नसानसामध्ये हृदयामध्ये हिंदुत्व आहेत ते आता आपल्याला नाकारायला लागलेत, हे लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. हाँ, अगर किसी ने भ्रष्टाचार किया है, पैसे की अगर कोई लूट की है तो वो जनते का पैसा है और ऐसे वक्त उनके ऊपर कार्रवाई होना ये जरूरी है. वो कोई भी हो, लोगों के भावना के साथ खिलवाड़ करना या तो उनके आस्था को ठेस पहुंचाने वाली कोई भी घटना होना ये उचित बात नहीं है. इसलिए सरकार उनके ऊपर कार्रवाई करेगी. अब उनको महाविकास आघाड़ी सरकार बना के मुख्यमंत्री बनना था, तब उन्होंने हिंदुत्व का विचार बाजू में रखा और जब अभी उनको पता चला है कि हिंदुत्ववादी लोग पूरे महाराष्ट्र में और पूरे देश में उबाटा का विचार छोड़ के जा रहे हैं, तो अभी इसमें पैचवर्क करने के लिए ये ऐसा महाआरती करने का काम कर रहे हैं. आता तुम्हाला प्रभू राम आठवतो? मराठी सारस्वतात एक शब्द आहे, दुतोंडीपणा आणि ढोंगीपणा हे दोन्हीही शब्दप्रयोग उबाटाला लागू होतात. तर त्याच्यामुळे अयोध्येत राम मंदिरामध्ये घडलेली घटना त्याचं समर्थन होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्राविषयी जर प्रेम असतं तर त्यांच्या कृतीतून अगोदरच दिसलं असतं. आतापर्यंत 2024च्या निवडणुका सुद्धा त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर लढले आणि जे दुसरी अल्पसंख्याकांची मतं आहे त्या मतांसाठी ते त्यांच्यावर आघाडी त्यांनी केली. परंतु आज अचानक जर त्यांना राम आठवत असेल तर दुर्दैव आहे. मी परत एकदा सांगतो, मुंह में राम और बगल में छुरी ही जी आपली प्रक्रिया जी तुम्ही चालू केलेली आहे ती कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. हे जे काय राम मंदिराच्या विरोधात जो काय हा बोंबलतोय ते पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्याच्या सगळ्या अब्बांना खुश करण्यासाठी ह्याचं नियोजन आहे. हिंदूंची बदनामी करणं, हिंदू राष्ट्राची बदनामी करणं, यासाठी ह्याच्यासारख्याच पाकिस्तानी एजंटला सुपाऱ्या दिलेल्या आहेत. तीही महाआरत्या या उद्धव उल हकनी करत असला तरी आमचे कुठलेही देव ह्याला काय पावणार नाही. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील अपहारा प्रकरणी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आल्यानं विरोधकांनी भाजप सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. या प्रकरणी विरोधकांना पलटवार करणं भाजपला मात्र जड जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आता होणार आहे राम रक्षा पठण आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी भाजपचे नगरसेवक आणि प्रवक्ता नवनाथ बन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे आपल्यासोबत आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव शायना एनसी. तिन्ही मान्यवरांचं स्वागत. अखिलजी, आजची सुरुवात तुमच्यापासून. काय अखिलजी, भाजप विरोधात आक्रमक होत येत्या 5 तारखेला रामरक्षा आंदोलन कशासाठी आणि काय रूपरेषा आहे त्याची? हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की राम नाम जपना परामाल अपना असं करत जे काय अयोध्यामध्ये घडलेलं आहे, आपण जर पाहिलं की अयोध्यामध्ये जे काय त्या कमिटीवर जे काय माणसं नेमली गेली होती हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हे सरकारमार्फत नेमली गेली होती. बरं, ही सरकारमार्फत नेमली गेली होती. आणि ह्याचं उदाहरण जर आपल्याला पाहिजे असेल तर निर्मोही आखाडाने, कालपासून ते व्हिडिओ व्हायरल होते निर्मोही आखाडाचे, आणि ते भगवादारीच होते म्हणून भाजपला आक्षेप घेण्यासारखं पण याच्यात काही नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही मुख्य त्याच्यात होतो, सुप्रीम कोर्टात लढत देताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये पण आमचं नाव त्याच्यात उल्लेख झालेला आहे. असं असताना देखील आमच्यातली लोक त्याच्यात न नेमता विशिष्ट राजकीय संघटनेशी जुडलेली लोक, आता ते चंपत राय कोणत्या संघटनेशी जुडलेले होते आणि का म्हणून त्यांची नेमणूक केली आणि कशा प्रकारे त्या लोकांना तिथे नेमण्यात आलं. एक महिपाल सिंग नावाचा व्यक्ती जो तिकडे कार्यरत होता, त्यांनी ही घटना जेव्हा उघडकीस आणली तर त्याच्यावरती त्या माहितीवर कारवाई करण्याचं सोडून त्या महिपाल सिंगवर उलट कारवाई करण्यात आली. ती कारवाई केल्यानंतर आपण जर पाहिलं तर पैशाची हाताळणी करायला माणसं कोण नेमली होती तर सरचिटणीस जो त्या मंडळाचा आहे म्हणजे त्या ट्रस्टचा आहे त्याच्या जो वाहन चालक आहे ड्रायव्हर, तो इतक्या मोठ्या प्रकारचे पैशाची हाताळणी इकडनं तिकडनं करत होता. आणि हे कोणत्याही राजकीय आश्रयाशिवाय
हे शक्य नाही. कुणाचा हे राजकीय काय आश्रय? लोकांसमोर धूळझोक करायचं काही कारणच नाहीये. बरं. नम्रपणे यांनी स्वीकारावं की आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने रामाचा जेवढा उपयोग केलेला आहे, रामाच्या नावाचा जितका उपयोग केलाय स्वतःच्या राजकारणासाठी, त्याला काही तोडच नाहीये. बरं, भाजपवर तुम्ही गंभीर आरोप करताय. नवनाथ बने याचं उत्तर देतील. नवनाथजी, राम मंदिराच्या निधीवरती भाजपनं दरोडा टाकल्याचा आरोप आज उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या आरोपाचं उत्तर आहे का? अखिलजींनी देखील तेच म्हटलेलं आहे की हे सगळं राजकीय वरद हस्तानं सुरू होतं आणि याचे तुम्ही साक्षीदार आहात का, याची जबाबदारी घेणार आहात का? विशालजी, उद्धवजी ठाकरे असेल किंवा उभाटा गट असेल, यांना रामरक्षेच्या नावावर आंदोलन करण्याचा अजिबात अधिकार नाही. कसा? त्यांनी आंदोलन करायचं असेल तर अकबरनामा, बाबरनामा असे आंदोलन करायला पाहिजे. आणि उद्धवजींनी काँग्रेसकडनं परवानगी घेतली का की आम्ही राम मंदिरासाठी आंदोलन करतोय? मुळामध्ये या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कुणी जो काही कथित घोटाळा केला असेल त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही. राम मंदिराच्या पवित्र कार्यामध्ये ज्यांनी कुणी अशा पद्धतीने चुकीचं काम केलं असेल त्याला निश्चितपणे शिक्षा होईल, त्याला कारवाई केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. पैचा हिसाब घेऊन तो वसुली करण्याचं काम देखील केलं जाईल. मुळामध्ये उद्धवजी ठाकरे यांचं हे रामरक्षा आंदोलन नाही, तर त्यांनी खरं तर आमदार रक्षा आणि पक्ष वाचवा अशा पद्धतीचं आंदोलन करण्याची गरज आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठीच हे आंदोलन आहे, त्याच्या पलीकडे या आंदोलनाला बघता येणार नाही. आणि मुळामध्ये ज्या उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुत्ववाद सोडला, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. आता ही काँग्रेस कोण होती ज्यांनी राम सेतूला नाकारलं? ही काँग्रेस कोण होती ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं? ही काँग्रेस कोण आहे ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, सुप्रीम कोर्टामध्ये हालफनामा जाहीर केला आणि सांगितलं की रामाचं अस्तित्वच नाही? अशा पद्धतीनं ज्यांनी हयातभर ज्या काँग्रेसने विरोध केला त्या काँग्रेसच्या शेजारी जाऊन उद्धवजी ठाकरे आता राम मंदिरासाठी आंदोलन करतायत. त्यांना जर का सुबुद्धी सुचली असेल पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे यायची तर त्यांचं स्वागत आहे. परंतु त्यांनी काँग्रेसची परवानगी घेतली का? कारण आता सध्या ते महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे घटक आहेत. त्यामुळे त्यांनी रामरक्षा वगैरे करण्यापेक्षा अकबरनामा, बाबरनामा हे केलं तर त्यांना जरा जास्त मतं मिळतील. अखिलजी उत्तर देतील. नवनाथजींचं म्हणणं आहे हिंदुत्वादाची मतं त्यांना मिळणार नाहीत. की आमदार रक्षा करायची, खासदार रक्षा करायची, नगरसेवक रक्षा की आता रामरक्षा? काय आहे ना, काँग्रेस बद्दल इतकं त्याला आपुलकी आहे ना भारतीय जनता पक्षाला की काय विचारून सोय नाही. मी कधीपासून हसतोय. नवनाथजी माझे मित्र काँग्रेस बद्दल बोलतायत. अहो, दिल्लीपासून गल्लीपर्यंत पहिला आपण दिल्ली बद्दलच बोलूया. ज्या ज्या लोकांवर काँग्रेसच्या भारतीय जनता पक्षाने आरोप केला, मला हसू थांबत नाहीये की आपण जर त्यांचं मंत्रिमंडळ काढलं ना तर 95% तुम्हाला काँग्रेसचे तिकडे भेटतील. महाराष्ट्र सरकारमध्ये या, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्या सगळ्या काँग्रेसमुळे. एक काळ होतं भारतीय जनता पक्ष रोज उठून काय म्हणायचं की काँग्रेस मुक्त भारत करणार, काँग्रेस मुक्त भारत करणार. अहो, आता जर बघितलं ना तर काँग्रेस युक्त भाजपा झाली आहे. म्हणून ह्यांनी तर काँग्रेस बद्दल बोलूच नाही. आणि राहिला प्रश्न हिंदुत्व म्हणजे काय हो? ह्यांचा तो टिल्लू उल हक तो सगळीकडे फिरतो पागलसारखा बांगलादेश करत, आणि तो चिलीट सोमय्या, ते दोघे फिरतात बांगलादेश करत, मुस्लिम करत. तर ते हिंदुत्व आमचं नाही हो. आमचं हिंदुत्व आहे ना हृदयात राम, हाताला काम. आम्हाला काय दंगली भडकवायची नाहीये. हे ना दंगली भडकवल्याशिवाय दुसरं काही आयुष्यात जमलं नाही, सुचलं नाही. यांचं राजकारण त्याच्या पलीकडे जातच नाही. आणि जिन्नाच्या तडग्यावरती कोण गेलं होतं तिकडे माथा टेकायला? ह्याचं पण जरा उत्तर देशाला द्या. बिर्याणी खायला कोण गेलं होतं पाकिस्तानला? त्या पंतप्रधानांनी बोलवलं पण नाही तरी हे गेले मुसलमानांची बिर्याणी खायला, ते पण पाकिस्तानी मुसलमानांची. हे ना पाकिस्तानी मुसलमान चालतात, बांगलादेशी चालतात. बांगलादेशचे पंतप्रधान काय असतात तिथे राष्ट्राध्यक्ष. तुमच्या आरोपांचं उत्तर आपण घेऊयात. मात्र आता मुद्दा हिंदुत्वाचा निघालेला आहे, मुद्दा हा रामाचा निघालेला आहे. शिंदेच्या सेनेकडनं बोलणं देखील गरजेचं आहे. शायनाजी, काय आहे की तुमच्या पक्षाकडून एक महत्वाची प्रतिक्रिया आज आलेली आणि त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं होतं की हे रामरक्षा नव्हे तर उद्धव रक्षा आंदोलन आहे, असं तुमच्या पक्षाला का वाटतं? शायनाजी, रक्षा करणार कोण हे प्रश्न मला विचारायचा आहे. काँग्रेस मुक्त भारत तर झालंच, आता उबाटा मुक्त महाराष्ट्र ते पण झालं. मला आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. 2019 मध्ये जेव्हा तुम्ही गेले काँग्रेस सोबत, तिथे कुठे होते तुमचे विचारधारा, कुठे होते तुमचे हिंदुत्व,
कुठे होते राम मंदिर तेव्हा तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे होते आणि त्यासाठी तुम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या विचारधाराला नकारले. आणि आता बघा आता काय शब्दांचा वापर करतात. मला तर इतकी अडचण आणि इतकी वाईट वाटते की असं म्हणायचंय की राम मंदिर कम दुकान ज्यादा हो गया है. बरं, मला सांगा की कलियुगमध्ये कोणी व्यक्ती ज्यांचं कर्म वाईट आणि ज्यांनी केलं वाईट त्यांना शिक्षा नक्कीच योगी सरकार आणि प्रशासन देणार. परंतु त्याच्यात तुम्ही राम मंदिरच्या वरती असं टिप्पणी करतात म्हणजे हाईट ऑफ डेस्परेशन दिसते. बरं. मला तर वाटते की आत्मपरीक्षण करायची गरज आहे. नक्कीच उबाटा सेनाला रिइन्व्हेंट करायचं आणि हिंदुत्वला स्वीकार करायचं तर नक्कीच करा. आम्ही स्वीकार काय आम्ही तुम्हाला अभिनंदन देणार की तुम्ही आले बॅक टू युअर रूट्स. परंतु हाईट ऑफ डेस्परेशन हे आहे की मंदिरच्या बद्दल तुम्ही असं राजकारण करतात. आणि ऐका, जेव्हा चोरी झालं आतंकवादी असतो, चोर असतो आणि नक्कीच शासन प्रशासन त्यांना जे करायचंय ते करून दाखवणार. परंतु असं बयानबाजी करणार मला वाटते हे ठाकरे कुटुंब किंवा उबाटाला शोभा नाही देत. बरं, उभाटाला हे खरोखर शोभतंय का असं चॅलेंज तुम्ही करता. मग अखिलजी मला एक सांगा, मंदिरातील दानपेटीतल्या पैशाबरोबर देणग्या रामलल्लांच्या दागिन्यांबाबत विशेष तपास पथक करतंय आणि ते तपास सुरू असताना देखील नवनवे रोज खुलासे होतात. त्यामुळे पुढे येणाऱ्या कथित अपहार प्रकरणाचा आणि भाजपचा नेमका संबंध कसा जोडता तुम्ही? सगळ्यात आधी तर आमच्या हिंदुत्वावर प्रश्न निर्माण या शहासेनेनी करू नये. त्यांच्या माहितीसाठी सांगतो की सगळ्यात आधी देशात त्या रामलल्लासाठी आणि राम मंदिरासाठी 1 करोड रुपयाची देणगी ही उद्धव ठाकरे साहेबांनी दिली होती आणि चार चांदीच्या विटा दिल्या होत्या 1-1 किलोच्या. अजून त्याची रिसीट मला प्राप्त झाली नाही. हे जे काय आहे ना दिल्लीश्वराच्या मांडीवरती बसलेले आणि चायना एनसीकडनं आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकायची काय गरज नाहीये. भाजपमधनं हाताळलेली व्यक्तिमत्व जे आता येऊन इकडे शिवसेनेत आले यांना शिवसेनेचा काय विचार माहिती आहे? यांना काय माहिती आयुष्यात? यांना काय राम मंदिर माहिती? यांना काय बाळासाहेबांचे विचार माहिती? यांना फक्त कॉर्पोरेट कल्चर माहिती. हे काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार? हे काय आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? हे फक्त मागे पुढे फिरणार शिंदेच्या. त्यांना एमएलसी मिळणार, त्यांना खासदारकी मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही इकडे आमच्या समोर करू नये. तुम्हाला जितकं माहित नसेल ना बाळासाहेबांच्या विचाराबद्दल तितकं आम्हाला बाळासाहेबांबद्दल माहिती आहे. तुम्ही इम्पोर्टेड शिवसैनिक आहात भारतीय जनता पार्टीमधून. तुम्ही आम्हाला मग तुम्ही बोलूच नका मी बोलत असताना. शांत तुम्ही राहा. शांत करा तर मी बोलते. तुम्ही शांत राहा मी बोलत असताना. तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्ही मध्ये बोलू नका. मी बोलतोय माझी बोलायची संधी असताना तुम्ही मध्ये बोलू नका. इकडे तुमची बॉसिंग ऐकायला बसलो नाहीये मी. तुमची संधी येणार तेव्हा तुम्ही प्रत्येक मान्यवराला बोलायची संधी मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. मी बोलू शायनाजी, मी आपल्याकडे येतो. मात्र आता जो संबंध अखिल चित्रेंनी यावेळेला जोडलेला आहे की त्याचा भाजपशी कसा काय संबंध? शायनाजी बोला ना. 10 सेकंड बोला. नाही 10 सेकंड द्या. बोला. संजय राऊत साहेब दर सकाळी म्हणतात की अरे उबाटानी 1 करोड डोनेशन दिलं. अरे किती लोकांनी दिलं? एकनाथ शिंदे साहेबांनी किती दिलं ते कधी पण प्रचार करतात का? राम मंदिर trust.in तिथे आहे पब्लिक ऑडिट आणि सगळे डोनर्सच्या नाव आणि किती कोणी दिलं त्याबद्दल. तुम्ही ऑडिटला न बघतात असं प्रचार करतात की आमचं डोनेशनचं काय. अरे तुम्ही किती फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करणार? बरं, फॉल्स नॅरेटिव्ह सेट केले जातात असा आरोप आहे अखिलजी तुमच्यावर, तुमच्या पक्षावर. अखिलजी बोला आता. मला एक सांगा, रोज इतका पैसा आला, सगळं आलं, सगळ्यांचं लक्ष होतं, सगळेच हिंदू आहेत, मग डल्ला कोणी मारला? फॉल्स नॅरेटिव्ह नाहीये. काय आहे ना यांचं झालेलं खोटं बोला पण रेटून बोला. सार्वजनिक ऑडिटची मागणी हे मी गेल्या आठवड्यात पण केली होती. सार्वजनिक ऑडिट तिथे होत नाही. तेव्हा काय मूग गिळून चायना एनसी इथे मुंबईत पेडर रोडला गप बसला होता का? त्यांना माहित नाही. टीव्ही चॅनलवर बातमी आल्यानंतर त्यांना कळलं. त्याच्या आधी त्यांच्या त्या चंपत रायनी ज्या प्रकारे त्या महिपाल सिंगनी जेव्हा माहिती पुढे दिलेली या भाजप सरकारनी आता हे ज्यांच्या मांडीवर जाऊन बसले हे तर खुद्द भाजपचेच आहेत.
आता ते काय ते पदासाठी गेलेत तिकडे, हे ना काय बाळासाहेबांचे विचार काय माहित नाही, बरं. उगाच बाळासाहेबांचे विचार. आता काय आहे तर ह्यांनी पहिले माहिती घ्यावी, मला देणार पूर्ण माहिती तर का? ह्यांनी पहिले अरे अहो, तुम्ही बघा, किती वेळा उभे तुमचं राहिले, जे लायकी नाही पहिला माझ्याबद्दल काय बोलायचं तर गप्प बसा तुमचं please. हिंदुत्व मुंबई माझे गेल्यावर वडील माहिती आहे, आणि म्हणून तुम्ही जेव्हा बाळासाहेब जेव्हा उभे ठाकरेंचे राहिला जे ना, मित्र तेव्हा होते तुम्ही ते निवडणुकीत तुम्हालाच पडला. नाही माहिती, तर गप्प बसा. हा, म्हणून तुमच्याकडनं Please don't get तुमच्याकडनं personal. शिकायची गरज नाही त्यांना हिंदुत्व. सांगा असं बरोबर आहे, personal वैयक्तिक तुमच्याकडे टीकेकडे नको नाही. जाऊयात. गरज नाहीये. अखिलजी मला अखिलजी मुद्दा मात्र जो बोलायचा पैशांचा आहे, मुद्दा तुम्ही उपस्थित केला, माझं म्हणणं आपण वैयक्तिक टीका टाळूयात एकमेकांवरती. मध्ये बोलू नये, नाही तर वारंवार बोलत असताना मी मध्ये बोलू. नक्कीच अखिलजी वैयक्तिक टीका नको. नवनाथजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आज आणखी एक गंभीर आरोप झाला भाजपवर. आमदार खासदार यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला ऑपरेशन म्हटलं जातं आणि त्यामुळे ऑपरेशन राम मंदिर राबवलं जातंय का, असा प्रश्न उद्धवजींनी उपस्थित केला. बरं, चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय, इतका गंभीर स्वरूपाचा आरोप आज तुमच्या पक्षावर करण्यात आला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. नवनाथजी, चोरी करायची आणि महाराष्ट्राची लूट करायची ही सवय उद्धवजी ठाकरेंना आहे. रोज 100 कोटी वसुलीचे कारनामे महाराष्ट्राने बघितलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं राम मंदिर प्रकरणाचा मुद्दा उद्धवजी उपस्थित करतायत, मुळामध्ये प्रभू रामचंद्रांचं नाव घेण्याचा अधिकार देखील उद्धवजींना नाहीये. कारण हे उद्धवजी आहे की जे ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्राला विरोध केला होता, त्यांनी काय म्हटले होते इलेक्शनमध्ये, मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे, असं म्हणून इलेक्शन कॅम्पेन मध्ये खिल्ली उडवणारे उद्धवजी ठाकरे आज प्रभू रामचंद्राचं नाव घेतात. यांना हल्ली हिंदुत्व नकोच. ज्या सुषमा अंधारेंना यांनी पक्षात घेतलं होतं, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय काय अपशब्द वापरले हे महाराष्ट्राने ऐकले होते. त्यामुळं अखिल चित्रे माझे मित्र आहेत, त्यांनी भारतीय जनता पार्टीला हिंदुत्ववाद शिकू नये आणि काँग्रेसीकरण हे तर अखिल चित्रे यांनी बोलूच नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टीमध्ये जे कोणी काँग्रेसचे लोक आले, जे कोणी काँग्रेसचे नेते आले, ते हिंदुत्ववादाचा मुद्दा घेऊन पुढे जातात. आम्ही तुमच्यासारखं काँग्रेसच्या दावणीला बसून औरंगजेबाच्या कबरीचं उदो उदो करत नाही, काँग्रेसच्या दावणीला बसून अफजल खानाच्या कबरीचा उदो उदो करत नाही. आणि ज्या पद्धतीनं बाबरीचा ढाचा पाडला म्हणून माफी मागणारे तुम्ही भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व शिकू नका. बाबरीचा ढाचा पाडला म्हणून ज्यांनी माफीनामा सादर केला, अशांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे करतायत, तर त्या विचारांची हत्या करून त्या विचारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपवून वेगळ्या पद्धतीनं काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे हे आता यांना पक्ष संपला, आमदार जात आहेत, नगरसेवक यांच्याकडे टिकत नाहीत की मग हिंदुत्व आठवलं. इतके दिवस राम मंदिर सुरू होऊन झाले साधारणतः 3 वर्ष, उद्धवजी ठाकरे का गेले नाही अयोध्येला? आजपर्यंत एकदा देखील रामलल्लाचं दर्शन घ्यावं देखील यांना वाटलं नाही. यांचं हिंदुत्व बेगडी आहे. यांना आता लक्षात आलं की आपला जनाधार निघून चाललाय, आपल्याकडे लोक टिकत नाहीत. अकबरनामा, बाबरनामा, कलमा पडून आपल्याला मतदान मिळणार नाही, टोप्या घालून आपल्याला मतदान मिळणार नाही, हे यांना लक्षात आलं. काँग्रेसच्या दावणीला पक्ष नेऊन बांधल्यानंतर सगळं वाटोळं झालं. नगरसेवक देखील यांचे आता शिल्लक राहत नाहीत, म्हणून यांना प्रभू रामचंद्राची आठवण येते. लक्षात घेतलं, एक लक्षात घ्या, फक्त शेवटचं वाक्य एक लक्षात घ्या, ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे म्हणून ज्यांनी खिल्ली उडवली होती, त्यांना प्रभू रामचंद्र कधीही पावणार नाहीत. हे यांचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे मी येतोच आहे. अखिलजी बोला आधी. आता मला 1 मिनिटं सलग न अडवता बोलता मिळाला तर मी उत्तर देईन. एक गोष्टाचं, नवनाथजी माझे मित्र आहेत, त्यांचं थोडं जे काय त्रुटी आहेत ते थोडं ठीक करतो. काय आहे ना, जेव्हा बाबरी मस्जिदचा जो प्रकरण घडला, हे देशाला नाही पूर्ण जगाला माहिती. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि त्याचे सहयोगी जे कोण होते ना, सगळ्यांनी शेपट्या घातल्या. कोण तयार नव्हतं जबाबदारी स्वीकारायला. आता हे उत्तर तुम्हाला पण माहिती आहे विषय. नाही उत्तर हे बघा, मी मध्ये नवनाथजी बघा, मी मध्ये बोललेलं आहे. बघा, मी तुमच्यामध्ये बोललो नाही, मी बोलत असताना तुम्ही बोलू नका. तुम्हाला फॅक्ट सांगतो की तुम्ही अजून बोलून घ्या. लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनला बाबरी पाडल्याबद्दल माफी मागितली, त्याबद्दल अधिक झालं तुमचं. बोला. त्याच्यानंतर देशभरात शेपटी घालून हे सगळे लपले होते. विशालजीचं उत्तर तुम्हाला काय जगाला पण माहिती आहे. एकमेव स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, ज्यांनी सांगितलं की जर हे शिवसैनिकांनी केलंय
तर मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंनी ती जबाबदारी स्वीकारली. त्याच्यानंतर एक 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 बिळातनं बाहेर आले. ते पण ना वर्ष लागली खूप बाहेर या. बर, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जे काय म्हणतायत ना काँग्रेसीकरण बाबत, आता एक एक मी तुम्हालाच विचारतो विशालजी थेट, मी बाकी कोणाशी बोलत नाहीये. हा, अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याचा आरोप करणारे भारतीय जनता पक्षवाले, बरोबर, स्वर्गीय अजितदादा पवारांवर 70 करोडचा घोटाळा केला, सिंचन घोटाळा, ते आरोप करणारे भारतीय जनता पक्षवाले. नवनाथजी येतो. एक एक काँग्रेसचा जो पदाधिकारी आज त्यांच्या मांडीवरती जाऊन बसलेला आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये तो जे आता मुख्यमंत्री झालेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आदरणीय वंदनीय नरेंद्र मोदीजी स्वतः दस्तूर खुद्द, आणि त्याच्यानंतर त्यांना मुख्यमंत्री केलं, भ्रष्टाचाराला माफ करणार नव्हते. काय आहे ना, बेगडी कोणाचं आहे ना, आणि बेगडी राजकारण कोण करतं, कोणाची वृत्ती कशी आहे हे देशाला माहिती आहे. पण काय झालंय ना, सत्तेसमोर शहाणपण चालत नाही, म्हणून आता ते सत्तेत आहे, म्हणून त्यांनी काही केलं तर ते सगळे चूक पडद्याआड जातं आणि ते ऐकायला तर तयार नसतात. काय आहे, दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्यांनी आता आलाय हिंदुत्वावर. आता एक गोष्ट सांगतो, आम्ही जेव्हा सत्तेत पण नव्हतो ना, दादरला तुम्ही स्टोरी केली होती म्हणून फक्त तेवढंच सांगतोय, आणि मी तुमच्या शोला आलो होतो तेव्हा. बोला ना. दादरचं रेल्वे स्टेशनच्या इथलं मंदिर, हनुमान मंदिर, हे तोडायचा आदेश फरमान कोणाच्या सरकारने काढलं होतं, आणि त्याच्या विरुद्ध आंदोलन करून ते मंदिर कोणी वाचवलं? तेव्हा पण उद्धव ठाकरे साहेब तिथे आरती करायला गेले होते, आदित्य ठाकरे साहेब गेले होते, आणि ते मंदिर आज तिथे आहे, नाहीतर कधीच तुटलं असतं. उत्तर प्रदेशच्या मला तर रस्ता आठवत नाही, काहीतरी कॉरिडॉर ते हायवे बनवत आहेत, त्याच्यासाठी जितके मंदिरं हे उत्तर प्रदेशमध्ये तुटलेत ना, तितकी मंदिरं तर ना बाबर आणि इतिहासामध्ये जे कोण हल्ले गेले होते ना मोगलांनी देशात, तेवढी मंदिरं तर त्यांनी पण तोडले नाही जितके भारतीय जनता पक्षाने तोडले. नवनाथजी, मी आपल्याकडनं उत्तर घेणार आहे, त्यात फक्त एक मुद्दा मला ऍड ऑन करावा असं वाटतं, मग तुम्ही सविस्तर उत्तर देऊ शकता अखिलजींनी विचारलेल्या प्रश्नाचे. शायनाजी, काय आहे ना, अब हिंदू मार नहीं खाएगा, आता हिंदू माफ नहीं करेगा, आणि मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू जागा दाखवणार, हा उद्धव ठाकरेंनी आज दिलेला इशारा. तुमचा पक्ष हिंदुत्व आणि यावरती बोलतो, किती गंभीरतेने घेताय या गोष्टी तुम्ही? सर्व हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून तुम्ही या मुद्द्याशी सहमत आहात का? नवनाथजी, मी येतोय आपल्याकडे देखील सविस्तर बोलायला. शायनाजी. 100% जे व्यक्ती, जे लोक हे केलं राम मंदिरमध्ये, त्यांना नक्कीच एक मुंहतोड जबाब, जसं आम्ही म्हणतात योगी आदित्यनाथ असो किंवा SIT त्यांनी दाखल केलं. बघा, तुम्ही बघितलं, चंपत राय असो, अनिल मिश्रा असो, ट्रस्टीज पण नैतिक जिम्मेदारी तर घेतलंच, त्यांना पण इस्तिफा देऊन बाहेर काढलं. म्हणजे हे एक भूमिका वॉकिंग द टॉक आहे की नाही? आणि जे लोक भ्रष्टाचार म्हणतात, मला फक्त एक विचारायचं आहे, दर सकाळी संजय राऊत तेच उबाटा सेनानी 1 करोड दिलं. अरे तुम्ही दिलं तर ह्याचा प्रचार करायचं का? आमच्या नेत्यांनी किती दिलं? आम्ही कधी पण हे प्रचार नाही करत. बघा, कलियुगमध्ये चोर चकेटी आतंक जे आहे त्याचा बद्दल तुम्हाला जे करायचं आहे, म्हणजे शासन प्रशासन जे एक सजा द्यायचं आहे, तर नक्कीच त्यांना भेटणार. आणि जे उद्धव साहेबांनी सांगितलं आहेच खरं, ते खरं आहे. परंतु जेव्हा ते म्हणतात की राम मंदिर कम और दुकान ज्यादा बन गया है, खूपच मला वाईट वाटलं. कारण दर एक नागरिक हे आस्था, विश्वास आणि आमची संस्कृती सभ्यता हे आहे की जिथे कलियुग आहे तिथे नक्कीच तुम्ही सजा द्या. परंतु असं फॉल्स नॅरेटिव्ह स्प्रेड करायला मला वाटते की हे तुम्हाला शोभा नाही देत. बरं, राम रक्षा त्या दिवशी करताना सगळे हिंदुत्ववादी पक्ष एकत्र येणार का? कारण नवनाथ बन, आता मगाशी अखिलजींनी अनेक प्रश्न तुम्हाला विचारले. भाजपला उत्तरदायित्व स्वीकारायला लागणारच असं थेट आव्हान आज उद्धव ठाकरेंनी तुमच्या पक्षाला दिलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे. उत्तरदायित्व तुम्ही स्वीकारणार का? यांना आव्हान देण्याचा काय अधिकार आहे? यांना जनतेने नाकारले, लोकांनी घरी बसवले. हे बाबरनामा वाचणारी आहेत. आणि आता मगाशी अखिल चित्रे यांनी ज्या पद्धतीनं बाबराचं समर्थन करायला लागले, एवढी वाईट वेळ उबाटा गटावर आली की यांना बाबर चांगला वाटायला लागलाय. मतांसाठी कुठल्या खालच्या पातळीला जातील याचा विचार करा.
अखिल चित्रे यांनी म्हणाले की बाबर चांगला होता. एवढी दुर्दैवी वेळ उद्धवजी ठाकरेने यांच्यावर आणली. यांना हिंदुत्वादाशी काही देणं घेणं नाही. यांना स्वतःचा पक्ष वाचवायचा आहे, यांना नगरसेवक वाचवायचे. यांना लक्षात आलं की आपला जनाधार सुटून गेलाय आणि जनाधार निघून गेल्यामुळे यांना राम मंदिर प्रिय नाही. आपला फक्त पक्ष वाचवण्याचा अजेंडा आहे आणि हिंदुत्वाच्या गप्पा अखिल चित्रे यांनी मारू नये. यांनी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केलं होतं. तुम्हाला आठवत असेल विशालजी, ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करणारे हे, औरंगजेबाच्या कबरीचा उदो करणारे हे, आणि हे आता यांना राम मंदिर आठवतं. मुळामध्ये उद्धवजी ठाकरे आजपर्यंत प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला का गेले नाही, हे याचं उत्तर आधी ते देणार आहेत का? त्यांच्याकडे या प्रश्नाची उत्तरं नाहीयेत. मुळामध्ये राम जन्मभूमी आंदोलनासाठी कोण पुढाकार घेतला हे महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला निश्चितपणे एक छातीठोकपणे पुढे आले होते, परंतु उद्धवजी ठाकरे आज येत नाहीत. उद्धवजी ठाकरे मशीद पाडल्याबद्दल, बाबरी पाडल्याबद्दल माफी मागतात, दिलगिरी व्यक्त करतात. हे या देशाचं, राज्याचं दुर्दैव आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असे वागतात. त्यामुळे जनतेनं त्यांना नाकारलंय. यांना प्रभू रामचंद्र वगैरे यांचं नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांनी रामरक्षा करू नये. आपली पक्ष रक्षा, आमदार रक्षा, नगरसेवक रक्षा, उरले सुरले कार्यकर्ते यांची जरी रक्षा केली तरी पुरेसं आहे. कारण यांना घराच्या बाहेर कधी पडायचं नसतं. घरात बसून कारभार करायचा, घरात बसून लोकांना सांगायचं. आणि दुकानाच्या गप्पा कोण मारताव? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक शब्द सांगतो, माझ्या पक्षाचं काँग्रेसीकरण होत असेल तर माझं दुकान बंद करेल. या रेफरन्सने उद्धवजी ठाकरे यांनी या दुकान हा शब्द आठवला पाहिजे. कारण आता त्यांचा पक्ष आणि त्यांचं दुकान बंद करण्याचीच वेळ आली आहे. जनतेने आणि राम भक्तांनी तुमचं दुकान पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात असंच ढोंग तुम्ही चालत ठेवला तर तुमचं दुकान, तुमचं शटर 100% डाऊन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यांनी प्रभू रामचंद्रांना शिव्याशाप दिले त्यांचं वाटोळ झाले, ते उद्ध्वस्त झाले. हा इतिहास आहे. आता उद्धवजींची ते वेळ आहे. आता ते जरी प्रभू रामचंद्र रामरक्षा करत असतील तरी प्रभू रामचंद्रांना माहिती आहे की हे सगळी नौटंकीबाज आहे, याच्या पलीकडे काही नाही. बरं, तिन्ही मान्यवरांना एक जाता जाता शेवटचा प्रश्न आहे की रामरक्षा महाआरतीला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून आपल्याकडून समर्थन असेल का? स्वतः त्या ठिकाणी जाऊन रामरक्षा याचं पठण केलं जाणार का? हा तिघांसाठी प्रश्न आहे. मात्र अखिलजी, एरवी हिंदुत्वाची व्याख्या करताना प्रबोधनकारांच्या विचारांची आठवण करून दिली जाते. हिंदुत्व हे शेंडी आणि जानव्याचं नाही, मग आता राम आणि रामरक्षा पठणाचं हिंदुत्व कसं काय आठवलं? या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. पहिलं तर ह्याचं उत्तर मी देतोच विशालजी. पहिलं फक्त आहे ना, मी काय बोललो होतो ते नवनाथजींना परत एकदा ऐकवा. काय झालंय, ते भारतीय जनता पक्षाला ना सवय झाली आहे कुठं बोला पण रेटून बोला. इथे बाबराचं समर्थन नाही केलं, बाबर बरोबर भारतीय जनता पक्षाची तुलना केली. आता येतो तुमच्या ह्याच्यावरती, उत्तरावरती. काय आहे ना, जेव्हा बाबरी मस्जिद आणि हे जे काय सगळं चालू होतं ना, तेव्हा महाआरती हे शिवसेनेने त्या काळी देखील केली होती. बरं, तेव्हा महाआरती महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि महाआरतीचे गुन्हे आजही शिवसैनिकांवरती अजून प्रलंबित आहे, सुरू आहेत. तर महाआरती तेव्हा देखील केली होती. आणि आता ज्या प्रकारे रामाच्या नावाचा वापर करून, राम 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 करून ज्या प्रकारे, आता त्यांचं नाव नाही घेत मी, पण त्यांच्या नेत्यांनी जे काय राम यात्रा, रथयात्रा वगैरे सगळं काढलं आणि त्याच्यानंतर आता त्यांचं जे काय, जसं ते रोबोट 2.0 3.0 येतं तसं त्यांचे आता नवीन टिल्लू पिल्लू किरीट चोमय्या टाईप आलेत आणि ते हिंदुत्वाला एक वेगळ्याच कुठच्या तरी दिशेला घेऊन गेले, बांगलादेशाच्या दिशेला. तर काय आहे ना, तर आज रामरक्षा ज्या प्रकारे तेव्हा महाआरती केली होती, आज रामरक्षा महाआरती हे काळाची गरज असल्यामुळे, आणि हे जे काय आणि एक उद्धव साहेब म्हणाले होते ते आपण विसरताय की अब हिंदू माफ नाही करेगा. की ज्या प्रकारे या लोकांनी हिंदुत्वाच्या नावावर लूट माजवली आहे, ज्या प्रकारे हिंदुत्वाच्या नावावर भीक मागून सत्तेवर आलेले आहेत, ज्या प्रकारे हिंदुत्वाच्या नावावरती यांनी स्वतःच्या तुंबड्या भरलेल्या आहेत, ज्या प्रकारे हिंदुत्वाच्या नावावरती यांनी राम मंदिरावर अशा प्रकारे कब्जा केलेला आहे, जणू काय सुप्रीम कोर्टाने आदेश नाही दिला, भारतीय जनता पक्षानेच सगळं काय केलं. तर आता या सगळ्या यांच्या भूलतापांना, यांच्या खोटारडेपणाला, यांच्या राक्षसी महत्वाकांक्षाला हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी लोक माफ करणार नाही. आणि म्हणूनच हे महाआरती आम्ही करणार आहे आणि अब हिंदू इनको माफ नहीं करे. शायनाजी, थोडक्यात. बघा, आम्हाला फक्त हे म्हणायचं आहे की
डोंट मिक्स इश्यूज. एक आहे आस्था, एक आहे विश्वास, एक आहे भावना, आणि त्यामुळं राम मंदिर आणि राम मंदिर साठी जे संघर्ष केलं ते हिंदुत्वाच्या विचारधाराच होते, आणि ती महायुती असो किंवा एनडीए नक्कीच केलं. मला फक्त हे म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही असं म्हणतात की बघा बीजेपी ने वहां दुकान खोल दी है, भगवान श्री राम के नाम पे दुकान खोल दी है, का हे तुम्हाला शोभा देत का? जेव्हा कलियुग मध्ये तुम्ही बघितलं की जे लोक असं गोंधळ करतात किंवा हे चोरी चकाटा आहे, तर नक्कीच आम्ही त्यांच्या प्रती आणि त्यांना जे सजा द्यायचं आहे ते सरकार देणारच. परंतु जेव्हा तुम्ही इश्यूजला क्लब करून मिक्स करतात तुमच्या राजकारणासाठी, तेव्हा जनता को सब कुछ पता है. बरं, जनता कुणाला माफ करणार कुणाला नाही ते तर कळलंच. नवनाथजी अगदी थोडक्यात. अखिलजी येतं. यांना रामरक्षापेक्षा नमाज पठण करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. नमाज पठण स्पर्धा यांनी आयोजित केली होती महाविकास आघाडीचं सरकार असताना, ते तुम्हाला आठवत असेल. अजून एक आठवण करून देतो, अजून एक आठवण करून देतो, हनुमान चालिसेचं पठण करत असताना हेच उबाटाची लोक होते, हेच उद्धवजी ठाकरे होते. हनुमान चालिसा म्हटली म्हणून गुन्हा दाखल करणारे हीच लोक होती. त्यामुळे यांनी प्रभू रामचंद्राचं नाव घेऊ नये. यांनी नमाज पठण स्पर्धा आयोजित करावी, उर्दू कॅलेंडर काढावे, जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केलेले कॅलेंडर यांनी काढलेले होते. जनाब संजय राऊत रोज नमाज अदा करण्याचं काम सध्या करतायत. त्यामुळे यांना तेच काम जास्त शोभतंय. प्रभू रामचंद्राचं नाव घेण्याचा यांना अधिकार नाहीये. उद्धवजी ठाकरे यांना रामरक्षा येते का, हा देखील माझा प्रश्न आहे. माझं उद्धवजींना आव्हान आहे की त्यांनी त्या दिवशी रविवारी जे काय आंदोलन करतायत ना, बिना पुस्तक घेता एकदा रामरक्षा म्हणून दाखवावी. रामरक्षेची 4 कडवी देखील यांना, 4 श्लोक देखील रामरक्षेची येणार नाहीत. हे यांचं नौटंकी आहे. नसेल येत तर देवेंद्रजी त्यांना क्लास लावून शिकवायला देखील तयार आहेत. परंतु गेल्या काही दिवसामध्ये यांना नमाज पठण स्पर्धा वगैरे हे घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे ते नमाज अदा करतील. बाकी त्यांना लखलाप, कारण दाढ्या कुरवळल्याने मतं मिळतील असा त्यांना आजपर्यंत गैरसमज होता. तो कदाचित दूर झाला असेल आणि पुन्हा एकदा ते हिंदुत्वाच्या मार्गावर येत असतील तर किमान नौटंकी करू नये एवढीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. नौटंकीला महाराष्ट्राने ओळखलंय, म्हणून उभाटा गटाच्या नगरसेवकांपासून सगळ्यांना घरी बसवण्याचं. तुम्ही दिलेलं आव्हान आता स्वीकारलं जाणार का? अखिलजी अगदी थोडक्यात, वेळेची मर्यादा आहे, बोला. सर, मी वेळच नाही घेत तुमचं. मला फक्त विशालजी इतकं सांगा, ते क्लिप तुमच्याकडे आहे का, मैं कुरेशी हूं, आणि ती दुसरी क्लिप अमित साटमची मी दिलेली, त्याच्यावरती आपण एक शो केलं होतं पूर्ण, जे एक मौलवीला पण लाजवेल अशा प्रकारे अमित साटम जे उर्दू आणि ते काय झाडत होते, ते मला बोलता पण येणार नाही, असे क्लासेस मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर नवनाथ बन आणि त्यांच्या सहकार्यासाठी हे अमित साटमनी घेतलेले आहे का? आणि आशिष शेलार कुरेशी आणि नवनाथ बन तुम्ही कुरेशी झालात का? तुम्हाला उल्हा काढलं पाहिजे. आशिष शेलारांना आणि अमित साटमला विचारून घ्या. तुम्ही नमाज पठण स्पर्धा काय काय घेतलं होतं, त्याच्या पद्धतीनं याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण तुम्ही केलं होतं, हे महाराष्ट्राने बघितलंय. आणि तुम्ही तर माफी मागितलं, तुम्ही तर माफी मागितली होती. बाबरीचा ढाचा पाडला, याबद्दल उद्धवजींनी जाहीरपणे माफी मागितली. उद्धवजींनी बाबरीचा ढाचा पाडला. आणि शायनाजी, खरं तर वेळेची कमतरता आहे. मात्र एक मुद्दा महत्वाचा, आज केवळ 3 तारीख आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेनंतर इतकं मोठं रणकंदन पाहायला मिळतंय. येत्या 5 तारखेला रामरक्षा महाआरतीच्या दिवशी नेमकं काय घडतं यावरती आमची देखील नजर असेल. तिन्ही मान्यवरांचे धन्यवाद की तुम्ही या चर्चासत्रामध्ये आलात आणि आपलं मत परखडपणे मांडलं, त्यासाठी धन्यवाद. याच महत्त्वाच्या विषयावर अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे स्वतः जोडले गेलेत. सतीशजी, प्रति बॅरल कच्च्या तेलाचे दर आता $70 खाली आल्यानं भारताचं अब्जावधी डॉलर वाचणार आहे. किती फायद्याचं आहे ही सगळ्यात आत्ता निर्माण झालेली परिस्थिती? नक्कीच विचारते. आज घडीला साधारणतः $70 प्रति बॅरलच्या आसपास जागतिक स्तरावर तेलाच्या किमती आहेत. पहिला सगळ्यात $1 मिलियन क्वेश्चन आहे की खरोखरच या 70
$65 ते $70 प्रति बॅरल या किमती ज्या आहेत किती काळ त्या ठिकाणी टिकणार आहेत? जर खरोखरच ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे आणि ज्या प्रकारे अपेक्षा आपण त्या ठिकाणी करतोय की हा वेस्ट एशियन क्रायसिस, पश्चिम आशियामधला संघर्ष काही अंशी निवळला आणि त्याहून महत्वाचं होर्मुझची सामुद्रधुनी जर खुली त्या ठिकाणी झाली तर साधारणतः $70 प्रति बॅरल पर्यंत या किमती त्या ठिकाणी राहतील. आणि असं जर झालं तर भारताचा नक्कीच फायदा होईल, कारण आपण जाणतो की दुर्दैवानं भारताचं जे आहे पेट्रोलियम प्रॉडक्टसाठी त्याचबरोबर नॅचरल गॅससाठी अवलंबित्व मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः 88% आपण या सगळ्या गोष्टींची आयात त्या ठिकाणी करत असतो. आणि साधारणतः $10 प्रति बॅरल जर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढल्या तर आपल्याला साधारणतः 18 ते 20 बिलियन डॉलर एवढा जो आहे वार्षिक भूर्दंड आयातीच्या स्वरूपामध्ये जे आपल्याला त्या ठिकाणी भोगावा लागतो. तर एकूणच आज घडीला तेलाच्या किमती अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे लवकर त्या ठिकाणी खाली घसरल्या आहेत. अपेक्षा करूया की येणारा काही काळ हे सगळं असंच त्या ठिकाणी राहील आणि नक्कीच भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा त्या ठिकाणी फायदा होईल, कारण आपण जाणतो जर तेलाच्या किमती वाढल्या तर ऑटोमॅटिकली त्याचा स्पायरलिंग इम्पॅक्ट हा अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर त्या ठिकाणी होतो. आज घडीला तरी वाटतंय की तेलाच्या किमती ज्या $70 प्रति बॅरलच्या आसपास आहेत, पण मी साशंक आहे की खरोखरच येणारे काही आठवडे हे त्या ठिकाणी टिकेल का? बरोबर आहे. मात्र सतीशजी काय आहे की अर्थव्यवस्थेवरती त्याचा ताण आपण सगळ्यांनी अनुभवला. सर्वसामान्य माणसाला फक्त एवढंच हवंय की इंधन स्वस्ताईकडे त्यांचे डोळे लागून आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देणं या परिस्थितीमध्ये शक्य होईल का आणि त्याला लागणारा कालावधी किती असेल? भारत सरकारची अधिकृत भूमिका सांगतो. हरदीप सिंग पुरी जे आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी अधिकृतरित्या सांगितलं की लगेच जे आहे तुम्ही काही म्हणजे रिटेल लेवलवर ग्राहकांच्या तुमच्या आमच्या स्तरावर जे आहे पेट्रोल किंवा डिझेलच्या किमती कमी होणार नाहीत. आणि ते त्याच्यासाठीचं लॉजिक जे सांगतायत की आज घडीला तुमच्या आमच्यापर्यंत जे तेल येतंय तर ते आपल्या तेल कंपन्यांनी ऑलमोस्ट 6 ते 8 आठवडे अगोदर घेतलेलं आहे. म्हणजे 2 महिने अगोदर आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत होती ती युद्धाच्या वेळेस जी आहे ती जास्त होती. म्हणून अजून सुद्धा ऑइल मार्केटिंग कंपनीजला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की ऍटलिस्ट पुढचे जे आहेत 6 ते 8 आठवडे लागतील जर खरोखरच अशी परिस्थिती राहिली तर काही अंशी पेट्रोलियम पदार्थाच्या किमती कमी करण्यासाठी. आणि आतापर्यंतचा अनुभव पाहता खरोखरच ज्यावेळेस पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढतात त्या खरोखरच कमी होतात का? सामान्य माणसांचा अनुभव तसा नाही, पण मला वाटतं की एकूणच सगळी परिस्थिती पाहता साधारणतः 10 ते 12 रुपये प्रति लिटर जर किमती त्या ठिकाणी वाढलेल्या असतील तर एक 2 ते 4 रुपये प्रति लिटर किमती या येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये जर सगळी अशीच परिस्थिती राहिली तर कमी होऊ शकतील. पण 100% 10 ते 12 रुपये वाढलेलं पुन्हा एकदम जे आहे म्हणजे युद्धपूर्व जी परिस्थिती होती त्यावेळेसच्या किमतीवर येईल अशा प्रकारची जी आहे शक्यता मला वाटत नाही. बरोबर आहे. युद्धाचं सावट सुरू असताना सतीशजी पंतप्रधानांनी एक आवाहन केलेलं होतं की सर्वसामान्यांनी इंधन जे आहे त्याचा मर्यादित वापर करावा, लागेल तितकाच त्याचा वापर करावा. मात्र आत्ता या परिस्थितीनंतर तरी रुपयाचं अवमूल्यन थांबून रुपया स्थिर होईल का किंवा तो मजबूत होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे का हा आशावाद ठेवायला हवा का आणि त्याला लागणारा पुढच्या काळातला कालावधी कधी असेल की ही परिस्थिती पुन्हा एकदा निवळेल? नक्कीच इराण युद्धानं माझ्या मते भारताला खूप काही शिकवलं आणि त्यातला एक सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एनर्जी सिक्युरिटी. एकूणच सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाणवलं की एक प्रकारे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह हा भारताकडे जास्त त्या ठिकाणी असावा. त्याचबरोबर फक्त पेट्रोलियम रिझर्व्ह नाही तर नॅचरल गॅसेसशी संबंधित सुद्धा जो आहे राष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी गॅस रिझर्व्ह असावा. आणि जर लॉंग टर्म मध्ये भारताला कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर एक प्रकारे जी आहे आपली समग्र शक्ती जर मजबूत करायची असेल, इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून बनायचं असेल तर या एनर्जी सिक्युरिटी लक्ष द्यावं लागेल. आणि त्यासाठी प्रत्येक भारतीयानं एक प्रकारे ही आपलं जे अवलंबित्व मुख्यतः या फॉसिल फ्युएलवर म्हणजे या इंधनावर जे आहे ते कमी करावं लागेल. एका बाजूला भारत सरकार प्रयत्न करतंय ग्रीन एनर्जीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, तर दुसऱ्या बाजूला पेट्रोलियम पदार्थ किती कमीत कमी आपल्याला वापरता येतील, काटकसर करता येतील याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि एकूणच तुम्ही जे रुपया मजबूत होण्याविषयी त्या ठिकाणी सांगितलं, जर पेट्रोलियम पदार्थाच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी त्या ठिकाणी झाल्या, त्याचबरोबर गोल्डचं इम्पोर्ट आपण त्या ठिकाणी कमी केलं आणि एकूणच अमेरिकन बाजारामध्ये सुद्धा जे काही इम्पॅक्ट होतात त्या अनुषंगाने आपण विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये काही अंशी रुपया जो आहे तो मजबूत होईल. ऑलमोस्ट 96-97 रुपयेपर्यंत प्रति डॉलर जो त्या ठिकाणी घसरला होता तो पुन्हा 94-95 पर्यंत येण्याची शक्यता आता पुन्हा निर्माण झालेली आहे. बरोबर आहे. मात्र या परिस्थितीमध्ये एका विषयाला हात घालणं अत्यंत गरजेचं आहे आणि अगदी थोडक्यात त्याच्याविषयी आपण चर्चा होणंही अपेक्षित आहे. सतीशजी काय की खोमेनींच्या अंत्यसंस्कारापर्यंत अमेरिकेनं इस्रायलकडून इराणच्या 2 नेत्यांच्या हत्येचा धोका वर्तवलेला आहे आणि हा इशारा गांभीर्यानं घ्यायला हवा अशी परिस्थिती आहे का? कारण कुठेतरी आत्ता सगळं काही निवळत असताना जर पुन्हा चुकून हल्ला केला, 2 नेत्यांच्या हत्या झाल्या तर मात्र परिस्थिती पुन्हा एकदा चिघळू शकते. काय वाटतं या बाबतीत?
चुकून हल्ला नाही, तो मुद्दामहून हल्ला होण्याची शक्यता त्या ठिकाणी दाट. जास्त आहे. कारण आपल्याला माहिती आहे साधारणतः 1 आठवडा हे सगळं फ्युनरल त्या ठिकाणी चालणार आहे. आणि अमेरिकेची आज घडीला ध्येय धोरणं वेगळी आहेत, पण इस्रायलसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. बेंजामिन नेतन्याहूच्या राजकारणासाठी हे युद्ध चालू असणं हे आवश्यक आहे. म्हणून इस्रायल सारखा प्रगत देश ज्यावेळेस मी म्हणतो सर्व्हिलन्स स्टेट, ज्याच्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, लेटेस्ट इंटेलिजन्स इनपुट्स आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरं. वाट पाहूया खरोखरच 1 आठवड्यामध्ये असं काही इस्रायल करतो का डिप्लोमसी अमेरिकेद्वारे जी सुरू केलेली आहे त्याला त्या ठिकाणी यश मिळतं, हे 1 आठवड्यानंतरच आपल्याला सांगता येईल. पण ती नक्कीच. शक्यता आहे का? नक्कीच ती भीती आहे. धन्यवाद सतीशजी, तुम्ही आलात आणि या सगळ्या परिस्थितीबाबत इतकं व्यवस्थित असं विश्लेषण केलं, आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं, त्यासाठी धन्यवाद. तर हे होते आज दिवसभरातील 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय जे आपल्या आयुष्यावरती परिणाम करणारे ठरतील आणि येत्या काळात येत्या 5 तारखेला नेमकं काय घडतं याकडे देखील आमचं लक्ष असेलच. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.